हॉर्न मारलेला आहे, ग्रीन सिग्नल पण भेटलेला आहे आणि ट्रेन पण निघाली आहे. चला बाबांनो, 4.5 तास लेट. 12 वाजता येणारी गाडी 4:30ला तशी सुटली. हवा लागेल रंगेच गाडी हावडावाली. चलो 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 चलो. पोलीस काकाने एंट्री केलेली आहे. RPF म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. बाय बाय. सकाळचे 4:20. दादर आलं, दादर. लोक वाट बघतायत. ठाण्याला पण भरपूर गर्दी असणार आहे म्हणजे. समोर कोणार्क एक्सप्रेस आहे, जी चालली मुंबईला CSTला. झोप येते भरपूर झोपायचं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गाडी थांबली तर म्हटलं गाडी आली आहे. ही आता चालली तेजस वर्ष मडगाव. त्यासाठी आपली गाडी आता स्लायडिंगला काढली आहे बाजूला. झोप झाली तशी, मग गाडी बराच वेळ थांबल्यामुळे मग उठलो. कुठलं स्टेशन आलं आता बघायला लागेल. गाडी बऱ्यापैकी चालत होती फास्ट आम्ही, आणि थोडं थंड वातावरणसुद्धा होतं. त्यामुळे एवढा काय त्रास नाही. झोप झाली. ही चालली आहे तेजस. शेवटचा हा विस्टा डोम. त्याची तिकीट खूप महाग असते. आहेत तरी लोक चालली. आणि ही आता लागली आहे रत्नागिरी दिवा वाटतं. रत्नागिरी दिवा चालली आहे दिव्याला. आपण चाललो आहे मडगावला. आणि हा मधला एक ट्रॅक होता, तिथून तेजसला आता पास दिला गेला. सकाळचं दृश्य एकदम मस्त दिसतंय. एक ट्रेन मुंबईला चालली आणि 2 ट्रेन मडगावला चालल्या. त्यातली एकीला ठेवली बाजूला, दुसऱ्या दिली पासिंग. बोगद्यातून पण एकदम क्लिअर व्ह्यू दिसतोय. सुंदर. दिवा पण विंदरला थांबली होती. तर विनेरे स्टेशन गेलं आणि सिग्नल मिळाला शेवटी. आपण चाललो टुवर्ड्स खेड. तर पुढील मोठा स्टॉप खेडच येणार आहे. खेडला पाहूया काय खायला वगैरे येते का. गेल्या रिटर्नला सुद्धा विनेरलाच गाडी थांबली होती. तर आपण चाललो आहे मेन लाईनला, स्लायडिंग लाईनवरून मेन लाईन. सुंदर दृश्य आहे. शेवटी चाय ही मिळाली. चायवाला आला एक. गाडीचा स्पीड एवढा होता, चाय पकडताना की ना. ट्रेन म्हटली की दिवस जातो ट्रेनमध्ये असं लोक बोलतात. सकाळचा प्रवास नको, पण मला सकाळचा प्रवास खूप आवडतो.
प्रत्येक वेळी पुस्तक हे माझ्याकडे असतंच. जेव्हा जेव्हा सकाळचा प्रवास असतो मी एक पुस्तक वाचतच असतो. जवळजवळ 100 ते 150 पेजेस होतात आणि प्रवास देखील होतो. आणि ट्रेनमध्ये फार कमी लोक असतात जे पुस्तकं वाचतात. त्यातला मी एक आहे असं समजू शकता. जसा जसा टाईम होईल तसा तसा आपण वाचत वाचत पुस्तकं कंप्लीट करतो. खूपच कमी पुस्तकं मी वाचतो, पण जी देखील वाचली आहेत ती ट्रेनमध्ये वाचलीत मी. ट्रेनचा प्रवास झाला की पुस्तक परत ठेवून देतो मी. पुढच्या प्रवासात मी ते पुस्तक पुन्हा कंटिन्यू करतो. पुन्हा एकदा वेलकम टू सवय खेड. लावतो. वरती चालला आहे मुंबई गोवा हायवे आणि इथे आलेलं आहे खेड. वाजले किती 9:45. खेड आलं खेड. 9:45 वाजता गाडी आली आहे आणि आपल्यासोबत खेडची माणसं देखील बसली आहेत. रळा झाल्यात बरोबर 9:45. 4:15 गाडी सुटली. आता व्हिडिओ काढून साहेब व्हिडिओ बनवणार त्याचा ब्लॉग. भावकीत कंदाल असं नाव आहे ब्लॉगचं. आता इथे खायला काय भेटतं का बघूया. गाडीत पॅन्ट्रीच नाही आहे. चहा पेरे सकाळपासून तर काय भेटतं तर खाऊन घेऊ थोडंसं. 1 वाजेतील आपल्याला पोचायला असं वाटतंय. पण लेट पण होऊ शकतो याच्यापेक्षा. या गाडीचा काही भरोसा नाही. आपण आलो आहोत अंजनी स्टेशनला. 10 मिनटं क्रॉसिंग आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. अनाऊन्समेंट झाली आहे की 10 मिनटं क्रॉसिंग आहे. 10 मिनटाचा आराम. त्यानंतर बघू या गाडीत खायला काय नाही. लपडतो आहे अजिबात काय खायला नाही. चहावाले येतं तेवढंच. अंजनी रेल्वे स्टेशन. गाडी आलेली आहे. काय माहिती आता ही गाडी गेल्यावर तरी आपली गाडी सोडता येत की अजून वेटिंगच आहे. बदली लाईन पूर्ण पासिंगची आहे आणि आम्हाला साईडला टाकलं आहे. साईडला मस्त गाडी येते सुसाट. एर्नाकुलम 110च्या स्पीडने सरळ सुसाट. बघू आता तरी आपल्याला सिग्नल मिळतोय की अजून वेटिंगच आहे. झालं बाबा सुटली ट्रेन. एकच होता सिग्नल पासिंग. गाडी त्याचा स्पीड पकडते पण हॉलिडे स्पेशलची नाटकं असतात. सगळ्या गाड्यांना पाहिजे पण दिवा पण पास करून दिला. ह्या गाडीला काय भरोसा नाही. आणि ही गाडी स्लायडिंगला. अंजनी रेल्वे स्टेशन. बाय बाय. अशा प्रकारे चिपळूणला गाडी आली आता आणि छोटासा वडा पाव मोठा खाऊन घेऊया. गाडी तसं मग काही येत नाही. पाणी बॉटल पाणी कोल्ड्रिंक पाणी हाय बघा. गावलांना वडापाव एवढा आवडला आणि भूक पण आहे की अजून 2 घेतल्या. ट्रेन सुटली आपली. पुन्हा एकदा गाडी उक्षीला थांबली आहे. गेल्या पण आपण शूट केलं होतं तोच बोगदा आहे परत उक्षीचा. पासिंगला गाडी गेली बराच वेळ झाला उभी आहे. तिथून आता कुठेतरी गाडी पुन्हा त्याच बोगदाची इथे आपण थांबलो आहे पासिंगला. गेल्या पण गाडी अशीच उभी होती. संरक्षण भिंत बांधली पावसात पाणी पडू नये म्हणून. रील्स नंतर गाडी आता भरपूर या स्टेशनला थांबायला लागत. उक्षीला आली. ओके
2 ठिकाणी तर भरपूर थांबले. तर कुठली गाडी येते बघायला लागेल. तोपर्यंत आमकडे नाही आहे गाडी क्रॉसिंगची. आपण थांबलो आहे तर मजा नाही. आता डिझेलमध्ये मस्त धक 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 करत जायची. आता पूर्ण इलेक्ट्रिक कर केलं आहे. एवढी मजा वाटत नाही त्याच्यामध्ये. पूर्ण इलेक्ट्रिक पेंटाग्राम. आता आधी काय मस्त वाटायचं धक 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 डिझेल इंजिन. हमसफर एक्सप्रेस ही गाडी आली आता. गांधीधाम LTT हमसफर एक्सप्रेस. आता ही गाडी थांबवतील, आपली गाडी काढतील. आपली गाडी सुटली. चलो चलो चलो. गाडी जशी खाली आहे. 4 तास लेट गाडी असल्यामुळे कोण आलत नाही. सीट बाय सीट काय पूर्ण सीटच खाली आहेत बऱ्यापैकी. ते गाडी 4 तास लेट आहे. आता वाजलेत किती? दुपारचे 12:15. गाड़ी हमसफर एक्सप्रेस. तो गांधीधाम. हे 2 ट्रॅकचे सिंगल ट्रॅक म्हणजे ती पण गाडी गेली पासिंगला. साढ़े 12 वाजलेत. रत्नागिरी आले तशी. सगळं सिमेंटचं मैदान करून टाकलं नाही लोकांनी. झाडाला पण सोडलं नाही. झाडाला पण पूर्ण सिमेंट टाकलं नाही. प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे. पूर्ण CST पासून रत्नागिरीला खोदून ठेवलं नाही.
गाडी आता खाली होत चालली पूर्ण रत्नागिरी. पाच मिनटं थांबून दिवसाने मला टोरला बसलो. खूप वर्षाने असं ट्रेनच्या दरवाज्यात बसून चहाची चुस्की कोकण रेल्वे. पाऊस पडला असता अजून मजा आली असती, पण ठीक आहे. रत्नागिरी क्रॉस केले, गाडी अशी खाली झाली. चला चाय पिवे. माझे 12 वाजले चाय चालतात. आता प्रवास संपायच्या तयारीत आहे, म्हणजे अजून घरी जायला लय वेळ आहे. पण आता वैभववाडी येणार आहे. आता वाटतं ह्या ब्रिजवरती गाडी थांबणारच आहे. खूप स्लो झाली अचानक, तर असं वाटतंय तसंच होणार आहे. गाडी स्लो होत चालली आहे. ड्रोन शॉट घेण्यासाठी तिथली उत्तम जागा, पण प्रॉब्लेम असा आहे की ड्रोन आपण आणलेला नाही आहे. पावसात इथे एकदम सुंदर दिसतं, एकदम हिरवं हिरवं गार. आणि ट्रेन आता हळूहळू हळूहळू पुढे चाललेली. शेवटी सुटली ट्रेन आणि आता आपण चाललो आहे वैभववाडीच्या दिशेने. भरपूर स्पीडमध्ये एकदम. गाडी आता सुसाट चालली आहे आणि एक लागली मला वाटतं मालगाडीच आहे. हो, मालगाडी. आणि हे आता चेन लावत आहेत, म्हणजे गाडी भरपूर थांबणार आहे. आपली गाडी मस्त टर्न मारत चालली आता. सुंदर पकडला आहे माल डबे उभेच बाजूला. सुसाट एकदम. ऊन नसल्यामुळे ऊन आहे तसं गाडी, पण पाऊस पडून गेला आता, त्याच्यामुळे असं जास्त गरम होतं. दरवाजापासून सुटतात ते एकदमच भारी वाटतं. कितीतरी वर्षांनी आज बरं नाही, पण आता कमी गाडी चालली. गाडीतली बोगदाच चालली आहे. पूर्ण कोकण रेल्वे परिसर हा बोगद्याने नुसतं बोगदे मारून असतात. काय प्रॉब्लेम असा आहे की एकच काय, तर मी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कोकण दिसताना येते की त्या साईडने थांबले ते पॅसेंजर माझी सीट हडपून अक्षरशः खेडपासून हा माणूस उठायला तयार नाही, तिथेच बसलेला. थोडंसं उरलेलं पाणी, पाऊस पडला आता 2 दिवसात त्याच्यात, पण लक्ष आपलं इथे. लगेच टोपी घातलेली आहे, टोपी घालून दाखवतोय लोकांना, बघा कॅप्टन कुल बसला इकडे. खेड दंडवाडीचे आणबान शान, दावलोंचं लेख आणि हुंडा शाहींचे ओनर अनंत दाऊल चाललेत कोकणात. ओरान काय सीट सोडला नाही. खेडपासून मला हाकून लावला झोप्याचं ॲक्टिंग करून आणि जागा बळकून ठेवला त्यांनी पूर्ण. नशीब चांगलं आहे की आज पूर्ण ट्रेनच खाली आहे, कोण नाही, पूर्ण खाली तिकडे तिकडे. आणि जास्त नाही, फक्त 5-6 तास लेट आहे गाडी. काय बोलायचं आता याचं, 5-6 तास. रेल्वेवाल्यांना किंमत नसेल टायमाची करायचे. आणि आलेला आहे आता राजापूर रोड. भरपूर लेट गाडी, भरपूर प्रमाणापेक्षा जास्त. आता पुढचा स्टॉप आपला आहे. जास्त बॅगा नाहीत. आयुष्यात पहिल्यांदा खुश आहे मी की बॅग नाही आहेत. एक मला एक आनंद आहे, 2च बॅगा. गाड्या भेटल्या पाहिजे फक्त. तर
तर इथे सुद्धा एक गाडी लागली आहे. पूर्ण ट्रॅक हे सिंगल आहेत, फक्त स्टेशन आले की 3 ट्रॅक केल्याने आहे. प्रत्येक ट्रॅकला एक मालगाडी लागली आहे. आता कुठेतरी गाडी येते किंवा पासिंग आहे. असं बसून करूया आता. हापा मडगाव गाडी आहे. कुठून कुठे जाते देव जाणे. हापावरून मडगाव म्हणजे गोव्यावरून गाडी आली आहे. आता ही गाडी इथे लागेल वाटतं. हो लागेल, तिला सिग्नल आहे आणि मग आपली गाडी पास होईल आणि मग आपण निघायची तयारी करायची. आता ऊन आहे तसं पण गरम होत नाही कारण की पाऊस पडून गेला नुकताच. पुन्हा एकदा प्रथमेश रावराने आमचे मोटिवेटर ज्यांना आम्ही बघून चॅनल चालू केलं कारण की ते सुद्धा वैभवडीतले आहेत. आणि हा आपला सेकंड व्हिडिओ आहे जिथे आपण ट्रेन ब्लॉगिंग करतो आहे. असं काय आपलं टार्गेट नाही आहे की चॅनल मॉनिटाईज पाहिजे किंवा हे पाहिजे, पण जस्ट मजा म्हणून शिकण्यासाठी काहीतरी नवीन. तशी पण आता एप्रिल मेची सुट्टी चालू झाली आहे, तर यात काय ना काय शिकायला पाहिजे. म्हटलं आपण हा वाला उद्योग शिकून घेऊ. कोणतरी हुशार माणसाने आता ह्या गाडीतून त्या गाडीवर बाटली मारलेली. चला 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 आता आपला सिग्नल घेऊ आणि आपण ही गाडी आता आहे हापा मडगाव. राजापूरला आपल्याला क्रॉसिंगला आली आणि आता आपण चाललो. गाणं ऐकलं असेल ना, पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया. मामा नाही, सध्या आपण आपल्या स्वतःच्या गावी जातो आणि पळती झाडे पाहूया जे काय आपण ऐकलं आहे लहानपणी ते हेच आहे. ही सगळी झाडे मागे पळत पळत चालली. संरक्षण भिंत आणि पुन्हा एकदा आपण चालू चला. आणि आता आपण क्रॉस करतो खारेपाटण रोड. चलो चलो चलो. इथे गाड्या थांबतच नाहीत, फक्त दिवसभर थांबली होती, बाकी कुठेच गाडी थांबत नाही. सगळ्या गाड्या सुसाट चालल्या आहेत. जादा गाडी म्हणून धब्बाची ही गाडी, ही पण थांबवली नाही गाडी लोकांनी. चला चला खारेपाटण रोड झालेला आहे. होत आलेत 2:30. रात्री आपण किती 12 निघालो आहे आणि ट्रेन 4ला निघाली आहे. 2:30च्या आसपास, 2:15 होऊन गेले. 2:30च्या आसपास फायनली आपण आता डेस्टिनेशनवर पोहोचतो. रेल्वेवाल्यांना काय किंमत पडलीच नाही माणसाच्या टायमाची, पण लय लेट करतात. प्रचंड लेट. माणगावचं ट्रॅफिक आणि ह्या जादा गाड्या. लगेच ट्रॅक्स पकडायचा, हॉटेल लागायचं. गाडी संख्या 01129 CSMT मडगाव स्पेशल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. कृपया लक्षात ठेवा. चला अशा प्रकारचा आनंद टप्पावर आहे रे. नवीन रोडने की याने नेत आहे.
नवीन रोड बंद आहे ना, हा काम चालू आहे रस्ते हो कॉलनीवाला मधला आज हा पुढे काम चालू आहे, बरोबर. कांबरवाडीत काम चालू हा बरोबर. अशा प्रकारे आता फायनली मुंबई गोवा हायवेला आलेलो आहोत. हा सरळ रस्ता मुंबईतून येतो आणि कोल्हापूर मार्गे पुन्हा साईडला जातो. येणार रस्ता कोल्हापूर मार्गे गोव्याला जातो आणि आलेला आहे क्रॉसिंग, म्हणजे कुठेतरी ट्रेन येणार आहे. थोडे वाट बघायला लागणार इथे. तिरुवनंतपुरम करून गाडी उड्या मारते नुसती. अशा प्रकारे शेवटी फायनली आफ्टर 12 आवर्स 12 तासांनी वैभववाडीला आलेलो आहोत. आता मधीच पॅच खराब आहेत, मधीच पॅच चांगले आलेला आहे वैभववाडी. वेलकम टू वैभववाडी. याला जवळजवळ 3 वाजले, अर्धा तास गेला. आता खायला काय नाही, तर म्हणलं जाऊ फेवरेट सावली हॉटेलमध्ये. इकडे बस डेपो आहे, सावलीत बघूया काय भेटतं का खायला. थोडं बहुत मग घरी मिसळपाव. पाहुणे आमचे वडावसा खातात. बाबा मेरेशी पुन्हा एकदा जॉईन झाली आहेत, गेल्या व्हिडिओतून या व्हिडिओत. काय घेऊ आनंद, काय वाटतं? बरोबर आहे की नाही? नाही आज नाही ना, मजा नाही. गाडी आपली अंडे बिंडे घ्यायची, घरी जायचं, थोडा नाश्ता केला, घरी फोन लागत नाही तर जेवण झालं असतं. आणि ढग आले तसे छान, पाऊस पडायची शक्यता आहे. भेटला पाऊस खूप सुंदर. गेल्या वेळी गारा पडल्या होत्या, गार थोडं आपल्याकडे फुटेज आहे, जास्त नाही आहे. आता इथून आमचे भाऊ प्रणय मिराशी जे गावी असतात, त्यांनी आता अंडी घेतलेली आहेत. आमचे दुसरे दाऊलसाहेब, त्यांना आता वैभववाडी सगळं ओळखतात, ते चालले आहेत काय काय शोधत. अशा प्रकारे आता आम्ही चाललो घरी दणदणीत. अशा प्रकारे चावल साहेब आणि आम्ही कापसाची गाडी घेऊन जातो आहे. वैभववाडीवरून आता डायरेक्ट घरी. आजचा ब्लॉग इथेच संपला. 5 तास आमचे लेट झाले. काय बापसाच्या घरात चाललो असं. हा बापसाचं घर आहे, तिकडेच चाललो आम्ही. आता रेंजच्या बाहेर आम्ही जाणार आहे. टोयोटो हायलक्स आलेली, हायलक्स. आनंद राहुल एक दिवशी गाडी घेतील नक्कीच, अशी मला आशा आहे. आणि मला डिपेंडर पण घेऊन देतील, ही पण आशा आहे. तुम्ही गॉन्ड बघत असाल तर डिपेंडर तुम्ही पण घ्या आणि आम्हाला पण घेऊन द्या. आता अशी वळणावळणाचे रस्ते सुरू झालेले आहेत. आता चाललो आहे घरी. हां काय पुढे चला गाडी बिना क्लच दाबता गाडी चालली. हिरो होंडा बोलते इसको, हिरो होंडा सबको बोल देते भाई. हा आमचा टॉवर शापित टॉवर आहे, शापित. रेंज तर अजिबात येत नाही या टॉवरने. इथे टॉवर बांधला आणि घर आमचं त्या टोकाला आहे आणि त्या आजूबाजूला कुठली वाडी पण नाही आहे. लाईट गेली की पहिला टॉवरच बंद होतो. असा टॉवरचा काय संबंधच नाही, कारण की रेंजच येत नाही. आता तर आपण पूर्णपणे आउट ऑफ कव्हरेज एरिया आहोत. का तर टॉवर चुकीच्या ठिकाणी दिलेला आहे. काल्यापर्यंत सजा आहे टॉवर म्हणते. कोण मेलं तरी सांगू शकत नाही, एवढी रेंजच येत नाही गावात. आणि आपण आता काय कुठे झालो आहे 2026मध्ये. घरात वायफाय आलं आहे पण मोबाईलला अजून रेंज नाही आली आहे. मस्त ढग भरलेले आहेत वरती. पाऊस कधी पडू शकतो असं वाटतंय. मला देखील पाहिजे चावल पाहिजे, एन्जॉय करेल राईड मस्तपैकी. चष्मा घातलेला मी अंतराळात यान गेलं. अमेरिकेने परत पाठवलं होतं ते. ह्यो एकदम स्पेशल तिटा. इथे लय काय काय बघायला मिळतं. हां टिटा माणूस डायरेक्ट विटात, असा तो प्रकार आहे.
आता आपण चाललोय घरी. इथे बाग आहे छोटीशी. मस्त सावली आहे. ढग भरपूर जमा झालेत. पाऊस पडत. हे काळे ढग आहेत. दिसतात की नाही माहीत नाही, पण काळे ढग आहे. असं वाटतंय पाऊस पडू शकतो. सुंदर असं. आता घरी गेलं टोटल सरप्राईज होणार आहे, कारण की फोन लागलाच नाही. आम्ही आलो यांना माहीतच नाही. तर गेल्यावरती धप्पा करायचा आहे. आमच्या काकांचं घर आलेलं आहे. अरे हो, गोल्डीचा भाव फिरतो वाटतं. घरात चांगली प्रोग्रेस आहे. इथे आता आमची जमीन चालू झाली. नारळाची बाग. आता इथून आमचं गाव आलेलं आहे. जायचं घरी आहे. घरी आम्ही पोचत आहोत. हुर्र.